कसे आहात तुम्ही? डिजिटल मॉम राखी या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसांनी तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्लॉग जो असणार आहे तो आमच्या ईद हॉलिडेजमध्ये आम्ही काय करत आहोत मस्कतमध्ये, म्हणजे ओमानमध्ये स्पेशली, आणि कसा आहे आमचा ईद हॉलिडेज, आम्ही कुठे कुठे आलो आहोत। आजचा व्लॉग खूप सुंदर असणार आहे कारण सगळे माझे फ्रेंड्स असणार आहे व्लॉगमध्ये, त्याचसोबत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असणार आहे। आणि सर्वात स्पेशल म्हणजे आज आहे माझ्या लग्नाची, माझ्या आणि शशांकच्या लग्नाची 9वी ॲनिव्हर्सरी, तीही तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा। खूप दिवसांनी व्लॉग आलेला आहे, आय नो खूप फ्रेंड्स माझे म्हणत होते, सबस्क्रायबर्स म्हणत होते व्लॉग आला नाही आहे, तर सर्वांसाठी हा स्पेशल माझा ॲनिव्हर्सरी व्लॉग आजचा असणार आहे। सकाळी ॲक्च्युली आम्ही जवळपास 6 वाजताच इथल्यानुसार निघालेलो आणि सगळे मित्रमैत्रिणी आम्ही एका ठिकाणी भेटलेलो आणि तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये खूपसे आमचे नवीन चेहरे पण दिसतील यामध्ये। तर आता तुम्हाला जसं माहीत आहे सध्या इथे रमजान सुरू आहे ओमानमध्ये, तर बाहेर खाऊ नाही शकत, पण लहान मुलांना अलाउड असल्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे घेतलेला आणि तो बाहेर थांबून सगळ्यांना खाऊ घालतो आहोत। सगळ्यांनी काही ना काही ब्रेकफास्ट आणि दुपारचा लंच जो आहे तो घरूनच बनवून आणलेला। सकाळी बनवली आहे, सोप्पा आइटम है एकदम। ये देखो, ध्यान से देखिए इनको, ये रमजान के टाइम पे चाय पी रहे हैं बाहर। ये है वो औरत जो कप की चाय पी रही है, और ये जो है ये वही लड़का, ये आदमी जो चुप से पी रहा है, ये मेरा कप है, और ये इन सबको बिगाड़ रहा है, और ये है इनका चेला। दाखव ना, काय खाते तू? हो नाही खा। ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही सर्वांनी एक मस्त शाहरुख खानची एक पोज दिली, काही रील्स वगैरेची तयारी केलेली आणि आता पुन्हा निघालेलो आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला, तो म्हणजे शुगर ड्यून्सच्या। वातावरण खूप सुंदर आहे आणि बघाल तुम्ही इथे उंट वगैरे, आणि आमचं ओमानमध्ये नैसर्गिक सौंदर्य खूप आहे, जे आहे ते नैसर्गिक आहे, म्हणजे फक्त ग्रीनरी यालाच सौंदर्य न म्हणता इथल्या डेझर्टमध्ये पण एक सुंदरता लपलेली आहे। इथे बघाल तुम्ही पूर्ण व्हाईट कलरचा डेझर्ट आहे आणि खरंच बघाल तुम्ही डिफरंट छटा तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये दिसतील आणि वातावरणाच्या छटा तुम्हाला इथे दिसतील। तर ह्या सर्वांच्या आम्ही जवळपास 10 फॅमिली आहोत आज, आणि 10 फॅमिलीजच्या 10 गाड्या आहेत। लहान मुलांनी मस्त असं छान सनरूफमध्ये छान बसून व्हिडिओज वगैरे घेतलेले आणि आम्ही पोहोचलो आहोत आमच्या शुगर ड्यून्स रिसॉर्टला। तसं आम्ही रिसॉर्टला लवकरच पोहोचलो आहोत। आता बघूया आपण आपलं रिसॉर्ट कसं आहे, म्हणजे हा आहे रिसेप्शन, सगळेजण आपापल्या रूमच्या कीज घेत आहे आणि मी थोडं विचार केला की आपण व्हिडिओज वगैरे घेऊया। तर असं आहे पूर्ण रिसॉर्टचा जो आसपासचा एरिया आहे। हा आमची रूम आहे आणि ते समोरच सी व्ह्यू आहे। आय डोंट नो, म्हणजे ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आम्हाला हा भेटला काय माहिती नाही, म्हणजे आम्हाला शशांक पण मला बोललेला की जी की मला मिळाली ती उचललेली, तर मस्त असं समोरच सगळ्यांना छान असं सगळ्यांसाठी कॉमन स्विमिंग पूल आहे। आणि इथे चला आपण जाऊया आता रूममध्ये आणि बघूया कसं आहे खरंच हे रिसॉर्ट वर्थ आहे का ते। वाव, म्हणजे स्टार्टिंगला इथे आपण मस्त बसू शकतो कॉफी वगैरे प्यायला, त्यासाठी आय गेस त्यांनी हा चेअर दिली आहे। तर हा एक रूमचा असा संपूर्ण मोठा असा एक शॅलेट काइंड ऑफ रिसॉर्टचा रूम आहे। बाहेर मस्त बाहेर कॉफी वगैरे पिऊ शकतो, सगळी छोटी गँग पण आली आहे बघायला की खरंच कसं आहे रूम ते। आणि दोन्ही साईडला छान व्हेंटिलेशन आणि सूर्यप्रकाश येण्यासाठी जागा आहे। वॉशरूम एरिया पण दिला आहे, क्लीन आहे तसं। आणि नवीन मला असं कळालं की जस्ट आत्ता डिसेंबर 2024मध्येच हे बांधून रेडी झालेलं आहे। तर ही आहे, मी मिररमध्ये खूप जास्त सकाळपासून प्रवास केल्यामुळे भरपूर टॅन झालेली आहे काही दिवसांमध्ये, आणि समोर दिसत आहे छान असं अजून टॅन होण्यासाठी समुद्रकिनारा। आता लंचची वेळ झाली आहे। सगळ्यांनी जसं सांगितलं मी मगाशी की सकाळी घरून बनवून सर्वांनी लेडीजने आणलेलं आहे, कारण रमजान असल्यामुळे अवेलेबल नसतं इथे गोष्टी। पण ओमानमध्ये असं काही नाही आहे, तुम्ही कोणी उपवास नसेल तुमचा, नॉन मुस्लिम असेल तर तुम्ही खाऊ शकतात, फक्त बाहेर नाही खाऊ शकत। मुलांसाठी वेगळे पदार्थ बनवले आहेत सर्व आयांनी,
आणि प्रत्येक टेबलवर वेगवेगळं व्हेज नॉनव्हेज असं जेवण छान दिसत आहे. तरी ह्या टेबलवर मस्त समोसे दिसत आहेत, बिर्याणी आहे, मस्त चिकन बिर्याणी प्राजक्तानेही बनवलेली आहे. मुलांना आवडतं असं बाहेर गेल्यानंतर डिफरंट टेस्ट घ्यायला आणि बिर्याणीज वगैरे. तर हे संपूर्ण असं व्हेज आणि नॉनव्हेज जेवण प्रत्येक टेबलवरती माझ्या मैत्रिणींनी आणि त्यांच्या हजबंडने पण त्यांना मदत केलेली दिसते आहे. तर आता स्विमिंगचा टायमिंग झाला आहे. शंख ॲज युजल स्विमिंगला पहिले रेडी असतो. जस्ट शॉंगसोबत 1.5 ते पावणे 2 तास स्विमिंगचा वेळ घातल्यानंतर जस्ट बाथ घेतला आहे आणि आता आम्ही आलो आहोत छान इथे. त्यांनी समुद्रामध्ये किनाऱ्यापासून समुद्रात थोडंसं आतमध्ये जाऊन असा त्यांनी छान ब्रिज बांधलेला आहे. तर असं आज लग्नाची 9वी ॲनिव्हर्सरी असल्यामुळे थोडंसं तर काहीतरी आठवणी जपायला पाहिजे, तर म्हणून काही फोटोशूट आम्ही इथे केलेला. सर्वांनी लवकर फोटोज घेतलेले, कारण मेन जी आमची मजा होती ती म्हणजे शुगर ड्यून्स. तिथे ड्यून बॅशिंग करायची होती. तर आता चालूया, आपण जाऊया शुगर ड्यून्सला. Happy anniversary to you. Happy anniversary. Happy Crazy, all you gotta do is make me up. गुड मॉर्निंग गाईज. आता आहे आजच्या ट्रिपचा डे 2 आणि कालच ॲनिव्हर्सरी झाली आहे. भरपूरचं सेलिब्रेशन झालं आहे, तुम्ही बघितलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये. तर मस्त शुगर ड्यून्सचा आमचा डे 2 आहे. शशांक आलेला आहे ॲक्च्युली. खूपच सुंदर आहे. ॲक्च्युली मागच्या वेळेस आम्ही हिकमॅनला आलो होतो
हिकमॅनवरून तिकडनं बीच साईडने येताना आलं, कारण खूप जणांच्या ऑल व्हील ड्राईव्ह होत्या. त्यावेळेस स्पेशल ड्यून्स रिसॉर्टसाठी आलो. खूपच अमेझिंग आहे. फ्रंटला बीच आहे, बॅक साईडला शुगर ड्यून्स, म्हणजे लिटरली शुगर सारखी व्हाईट सँड आहे. बरोबर. आणि काल आम्ही ड्यून बॅशिंग केली आणि रिसॉर्ट पण खूपच सुंदर आहे आणि दोन्ही साईडला ब्रिज बनवलं आहे, एक समुद्रामध्ये आणि एक डेझर्टमध्ये. अमेझिंग प्लेस आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जर ओमानला कधी, आय नो ओमानला व्हिजिट केल्यानंतर इतके दिवस नसतात की फिरायला. खूप जण मला, आता मी इंडियातून आली, 3 महिने जवळपास मी इंडियात होती. अगेन एकच क्वेश्चन, अरे अरब कंट्रीज आहेत, मग तिथे तर तुम्हाला खूप रिस्ट्रिक्शन असतील, काय आहे का तिकडे? तर फक्त वाळवंटच आहे. पण वाळवंटात पण एक सुंदर एक काहीतरी खूबी असते, खूप सुंदर असतं वाळवंट पण. आणि आमच्या ओमानचं वाळवंट इतकं सुंदर आहे की जसं काही जणू काही आपण म्हणजे पूर्ण एक डायमंडची एक म्हणतो ना, अशी एक चादर पसरली आहे असं इव्हिनिंगला वाटतं. इतकं सुंदर तो वाळवंट चमकतो. आता मस्त आमचा ब्रेकफास्ट बाकी आहे. सकाळी आता मी लवकर उठलो, 6:30 वाजताच उठलो आम्ही. रात्री लेट झालेलं, 1:30 वाजला. बट स्टील इथे आल्यानंतर असं वाटतं कशाला झोपायचं, थकवा निघून गेला लगेच. आणि मस्त आता अगेन बॅक टू वर्क. म्हणजे आजचं काय की नवीन प्लेस एक्सप्लोअर करणं. आता आम्ही अगेन एक सुंदरशा इथलं ओमानचं मॉलदीव्स म्हणून त्याला म्हणून ओळखतात. दूर आहे इथून, तिथे रेंज पण नसते, समुद्राच्या मध्ये कुठेतरी आहे आणि गाडी तिथे घेऊन जावी लागते. जवळपास मेन रोडपासून 1.5 ते 2 तास ड्रायव्हिंग आहे. तर थोडा अवघड प्रवास आहे, ते हरवू पण शकतं. त्यामुळे आम्ही गाईड केला आहे जो आम्हाला तिथे त्या रिसॉर्टपर्यंत घेऊन जाईल. कारण नॉर्मल जर आपण गेलो तर लोक हरवतात पण इथे खूपसे. ती रिस्क आम्हाला टाळायची आहे म्हणून आम्ही एक काही अमाऊंट पे करून एक चांगला गाईड हायर केला आहे. तर तोही बघूया. आणि खूप सुंदर असं छान ठिकाणी आलो आहोत. हनीमूनला जर येणार असेल तर नक्की या, कारण प्रियांका चोप्राने पण आमच्या ओमानमध्ये हनीमून केलेला आहे. तर हनीमूनसाठी पण एक छान डेस्टिनेशन म्हणून ओमानला तुम्ही चूज करू शकता. कुठे चालला सांग? बाहेर आला की जास्त थंडी वाजेल, मध्ये जा. आता आम्ही निघालो आहोत. आता म्हणजे ब्रेकफास्टचा वेळ आहे. ब्रेकफास्ट करूया आणि त्यानंतर आपण सुरू करूया आपली हिकमॅनची जर्नी. ड्यून बॅशिंग. शुगर ड्यून रिसॉर्टचा जग चेकआउट आम्ही केलं आणि बघितलं की आमचे जो 2 गाड्या आहेत ज्या 4 व्हील ड्राईव्स आहेत त्याच इथे ज्या करू शकतात ड्यून बॅशिंग, त्यात आम्ही बसलो आणि विचार केला की अजून वर जाऊया. पण वर करता करता आमचे जे केतन भाऊ आहे त्यांची गाडी इथे अटकली. जवळपास आम्ही 3 लेडीज होतो आणि बरं शशांक आणि केतन दोघं होते. पण इथे बघाल तुम्ही गाडीची काय हालत झाली आहे. गाडी संपूर्णपणे इथे अटकलेली आहे आणि काढायचा प्रयत्न सुरू आहे. आता काय करणार. तर शेवटी दुसरी जी आमची अजून एक फ्रेंडची गाडी आहे अभिजितची, ती गाडीला बोलवलेलं. जास्त जवळ पण ह्याला फास्ट नाही घेते ना. अरे ये नहीं बैठ रहा यार इधर वो निकाल के उसको और डिक्लाइन कर रहे हो गाड़ी. चलो. ओमानमध्ये खूप कॉमन आहे. मोस्टली ओमानी लोक इथे हेल्पला पण येतात. तर खूप जास्त केव्हाचं हे सुरू आहे, खूप केव्हाचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे दोन्ही पण तुटलेली आहे. पण फायनली एका टेकमध्ये, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आमची गाडी अटकलेली तेव्हा ही आमची गाडी संपूर्णपणे केतनने काढलेली. आमचे ड्रायव्हर खूप हुशार आहेत सगळेच आणि गाडी तर एकदमच म्हणजे हनुमान आहे आमची गाडी. तर असं काही छान कॉम्बिनेशन आमच्या ट्रिपमध्ये ड्यून बॅशिंगमध्ये तुम्ही बघाल. तर ओमानला याल तर नक्की इथे विजिट करा आणि नसेल विजिट करणार पण डेफिनेटली तुम्ही बघून तुम्हाला व्हिडिओ हा नक्की आवडलेला असेल. अशा प्रकारे गाडी काढलेली आहे इथे आणि सुरू करूया आपला हिकमॅनचा प्रवास, जो मी तुम्हाला सांगितलं की डिफरंट काहीतरी एक समुद्राच्या मध्ये जायचं आहे. हा एक एक्सपिरियन्स असणार आहे. पाण्यातून आता गाडी काढत आहोत. पुढचा व्लॉग आपला हिकमॅनचा राहणार आहे. हे काही आमचे फोटोज आहेत. काहीसे फ्रेंड या व्लॉगमध्ये नाही आलेले बिकॉज आम्ही 10 फॅमिलीज होतो.
भरपूरसे फ्रेंड्स डिफरंट गाडीमध्ये होते, डिफरंट लोकेशनला गेलेले. त्यांचे फोटोज व्हिडिओज ॲक्च्युली मी नाही करू शकले इथे ॲड, बिकॉज माझ्याकडे जितके होते तेवढेच मी करू शकलेले ॲड.